रमा, रमा अशी नाराज नको राहू ना. राहीन. पण का? हे बघ रमा, प्रत्येक व्यक्तीच्या नाराजीचं एक कारण असतं. ते कारण ठरवत असतं की व्यक्तीला किती वेळ नाराज राहिलं पाहिजे. आणि तुझं कारण इतकं मोठं नाहीये. मी कुणी व्यक्ती नाहीये, मी तुमची बायको आहे. आणि कुठलं कारण नाही ठरवणार मला किती वेळ नाराज राहायचंय ते. आणि हा, नवरा बायकोच्या रुसव्यांमध्ये तुम्ही तुमचं ज्ञान, सिद्धांत आणि तत्व मध्ये नका आणू. चला येऊन त्याला अटक करा. अरे छोट्या जातीच्या वस्तीमध्ये उच्च जातीच्या माणसाने मार खाल्लाय, हे सहन केले जाणार नाही. आधी मला FIR लिहून घेऊ द्या, मग मी माझ्या सिनियर ऑफिसरशी बोलून फौजदार घेईन. साहेब, तुम्हाला अंदाज पण आहे तुम्ही कोणाकडून FIR लिहून घेताय? आम्ही सगळे उच्च जातीचे लोक आहोत. समाजाचा कायदा आम्ही स्वतः बनवतो. समाजात शांती हवी असेल तर आम्हा उच्च जातीच्या लोकांना शांततेत राहू द्या. जर आम्ही आमच्या हिशोबाने हिशोब करायला लागलो ना, तर तुमची कायदा सुव्यवस्था ठप्प होऊन जाईल. ही जखम तुम्ही बघताय. एका खालच्या जातीतल्या माणसाने मला उच्च जातीतल्या माणसाला मारलंय. चला आणि त्याला अटक करा. ठीक आहे, चला. मंगेश काका, मंगेश काका, मंगेश काका, काय झालं आनंद? तुम्ही पळून जा इथून. तुम्हाला पकडायला पोलीस येत आहेत. नाही आनंद, मी नाही पळणार. जर कुणा एका अबलेसोबत असं काही चुकीचं घडत असेल आणि तिची साथ देणं चुकीचं असेल तर अशी चूक मी पुन्हा पुन्हा करेन. त्याच्यासाठी मला काहीही शिक्षा हो. उच्च जातीचे लोक आहेत, ते मारून टाकतील ते तुम्हाला. पळून जा तुम्ही. या मी आत्ताच दाखवतो कोणी मारलं होतं मला. या, हाच आहे. यानेच मला मारलं होतं. ही जखम दिसते तुम्हाला, ही याच्यामुळेच आहे. पकडा याला. अटक करा याला. फौजदार साहेब, असं अटक करण्यापूर्वी विचारपूस तरी करा की मारहाण का झाली होती. हे इथे येऊन कुठल्याही महिलेशी असभ्यपणे वागणार तर गप्प तर बसणार नाही ना. बघा, भीमराव आता आपला कायदा सांगायला लागलाय. नरोत्तम जोशी, त्या रात्रीची गोष्ट लक्षात आहे ना? तर सांगा सगळ्यांना माझी जात काय. मी पण तुम्हा लोकांसारखाच उच्च जातीत आहे. आणि तुम्हाला जास्त राग यासाठी आला की तुम्हाला छोट्या जातीच्या एका माणसाने मारलं. पण असं नाहीये. तुम्हाला मी मारलं आणि मी उच्च जातीत आहे. आता तुमचा राग कमी झाला ना? फौजदार साहेब, आता काय अटक करायला. हा एक अपराधी आहे. बघा कशी कशी खुल्या मारहाण केली आहे. असं कसं अटक करू शकता तुम्ही मंगेश ना? जे काय केलं ते माझ्या सुरक्षेसाठीच केलं. खरा अपराधी तर हा आहे, ज्याने मला खेचलं आणि माझ्या संगे फाजीलपणा केला. अटक करायचं तर ह्याला केलं पाहिजे. हे सगळं न्यायालयात बोला. आता याला यावंच लागेल. पकडा याला. हो, भीम भीम तू थांबव की या लोकांनी. काही बोल ना, काही चुकीचं आहे काय बरोबर. हे बघा फौजदार साहेब, मारहाणीच्या वेळेस तू इथे होतास? हो. इथे मारहाण झाली होती? हो. भीम, करायला का गेला होतास तू बॅरिस्टर साहेबांकडे? कमीत कमी एवढं तरी समजायला हवं की त्या पोलिसांना त्यांचं काम करू द्यायला पाहिजे. चूक कोणाची आहे, शिक्षा काय होणार, हे न्यायालय ठरवणार. आता हे सर्व न्यायालयात ठरेल की दोषी कोण आहे. घेऊन चला याला. अरे थांबवा भीम, आमच्यात एक तूच आहेस जो कायद्याच्या भाषेत या लोकांना थांबवू शकतोस. काहीतरी बोल. काकू, घेऊन जाऊ द्या त्यांना. कायद्याच्या कामात बाधा आणणं चुकीचं आहे. हे काय बोलतोयस? काकी, हे नाही थांबवणार.
ह्यांची तत्व आहेत ना. ऐका, रस्त्यातच मंगेशला पकडून मारून टाका. अरे कुठल्या पण जातीचा असो, राहतो तर या खालच्या जातीच्या लोकांमध्येच ना. याचा मृत्यू आपल्या उच्च जातीच्या लोकांसाठी विजय असेल आणि खालच्या जातीतल्या लोकांसाठी एक उदाहरण. काय म्हणताय तुम्ही? खरं बोलताय. याला मारलं ना, खालच्या जातीतल्यांना धडा मिळेल. गोष्ट चुकी बरोबरची आहे ना, तर तू पण आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की चुकीचा तो माणूस आहे, मंगेश नाही. तरी पण तू गप्प राहिलास. त्या लोकांना असंच मंगेशना घेऊन जाऊ दिलंस. काकू, तुम्ही घाबरू नका. मी मंगेश काकांना काही होऊ देणार नाही. पण योग्य पद्धत ही आहे की कायद्याच्या पूर्ण प्रक्रियेतून जाऊन ते निर्दोष सिद्ध होणं. एवढी सगळी लोक घेऊन गेलेत मंगेश काकांना, आणि ते सगळे वरच्या जातीचे आहेत, आणि त्याच्यात ते रागात आहेत. रागात त्यांनी मंगेश काकांबरोबर काय केलं ना, तर तुमचं चूक बरोबर राहीन इथंच. असं काही पण कसं करू शकतात ते? कायद्याची जबाबदारी असते अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा देण्याची. ठीक आहे, जर मंगेशनं काही झालं ना, तर सारी जबाबदारी तुझी असेल. फौजदार साहेब, जरा ऐका. सकाळपासून धावपळ करताय, थकले असाल, चहा पिऊन घ्या. तोपर्यंत या मंगेशला आमच्या हवाली करा. तुमच्या हवाली करायचं म्हणजे भलेही मंगेश खालच्या जातीच्या लोकात सामील झाला असेल, पण या मंगेशला काय शिक्षा द्यायची हे आम्ही उच्च जातीचे लोक ठरवणार. नाही, मी याला तुमच्या हवाली नाही करू शकत. करावं लागेल, नाहीतर आम्ही जे या मंगेश बरोबर करणार आहोत ते तुमच्या सोबत सुद्धा करू शकतो. नाही नाही नाही, विचार करू नका, तेवढा वेळ नाहीये. गर्दीचा वेळेपणा तर पाहिलाच असेल ना तुम्ही. सोडून द्या याला. सर, हे बरोबर नाहीये. याच्या भानगडीत आपण आपला जीव नाही गमावू शकत. सोडून द्या, माझा हुकूम आहे. फौजदार साहेब, चला. चहा द्या फौजदार साहेबांना. बांधवांनो, इथे कोण कोण उच्च जातीशी संबंधित आहे त्यांनी आपला हात वर करा. मग पार पाडा आपलं कर्तव्य. हा अपशकुनी माणूस आज याला दाखवून द्या की खालची जात आणि उच्च जातीच्या ताकदीमध्ये काय अंतर असते. हा माणूस आपल्यासारखा उच्च जातीचा असून त्या खालच्या जातीच्या अस्पृश्य लोकांमध्ये राहतो. आपल्या जातीवर लागलेल्या या डागाला काय आपण सहन करायचं? काय आपण याला सहन करायचं सांगा? नाही केले पाहिजे. नरोत्तम जोशी, जर हिंमत असेल तर यांना पूर्ण सत्य सांग. हो, मी यांना मारलं, पण का मारलं, यांची चूक काय होती ते पण सांग. मी सांगतो यांची चूक काय होती की यांच्या सुनेला एका खालच्या जातीचा माणूस पळून घेऊन गेला आणि हे बिचारे बस त्या डागाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होते. ही आहे यांची चुकी. बांधवांना तुम्हीच सांगा, आपल्या घरातल्या लेकी बाळांना कोणा खालच्या जातीतला माणूस घेऊन पळून जाणार, मग काय कराल आपण? हातावर हात ठेवून बसून राहाल? बोला. नाही,
कोणी आमच्या जातीच्या इब्रतीसोबत खेळलं तर आम्ही त्याला मारून टाकू. तर मग मारून टाका याला. म्हणजे त्या खालच्या जातीच्या लोकांना हा संदेश साफ साफ मिळेल की आमच्या जातीच्या इज्जतीशी खेळणाऱ्याच्या समर्थनात जर कोणी पण उभा राहिला असेल, भले मग तो आमच्या जातीचा का असो ना, त्याला आम्ही जिवंत नाही सोडणार, मारून टाकू त्याला. आणि त्या खालच्या जातीच्या लोकांना हे पण कळावं की आम्हाला न्यायासाठी कुठल्या फौजदाराची, कुठल्या कायद्याची आवश्यकता नाहीये. आम्ही स्वतः न्याय आहोत, आम्हीच कायदा आहोत आणि आम्हीच सरकार. म्हणूनच याच्यासोबत काय करायचंय हे आम्ही ठरवू. काय बांधवांनो, मारून टाका याला. मारून टाका याला. मारून टाका याला. फौजदार साहेब, बरंच झालं की पोलीस मंगेशला घेऊन गेले. जेलमध्ये राहील तर अवदसा जाईल, नाहीतर बस इथंच राहायचा, खायचा, प्यायचा. नाहीतर काय, राहत इथं होते आणि काम त्या फुलिया काकीचं करत होते. उच्च जातवाले घेऊन गेलेत त्यांना. मला नाही वाटत ते कधी परत येतील. अरे रमा, तू इथं काय करतेस? जा जाऊन मंगेश काकांना सोडव. तसं बी जे काम भीम भाऊ नाही करू शकत ते तर तूच करतेस ना. अगदी खरं बोललीये लक्ष्मी. आमचं भाग्य उजळलंय अशी सून मिळाली आम्हाला, जी क्रांतिकारक बनून फिरते. बघून घे, जगात आपल्या सुनेला एक दिवस सगळे लक्षात ठेवतील आणि तोपर्यंत आपलं जीवन बर्बाद झालेलं असं. आणि काय माहित आई, ही आपल्याला जेलमध्ये पाठवूनच शांत बसल. ताई, तुम्ही मला सांगा, काय बनवायचे जेवायला? उपकार करतेस का जेवण बनवून? जी अशी फुगीरपणे बोलतेस, माझ्याशी नीट बोल रमा. चांगलं तर बोलतीये. तोंड जास्त चालायला लागलंय तुझं. रमा, या लोकांना तू आवडत नाहीस, त्यामुळे तू किती बी नीट बोलशील ना, त्यांना वाईटच वाटेल. खरं बोलली ना लक्ष्मी? ताई, सासू आणि सुनेच्या मधी तुम्ही नाही बोलला तरच बरं होईल. जिजाबाई, आपल्या नंदेशी आदराने बोलशील तर अजून बरं होईल. रमा, चल मी तुला सांगते काय बनवायचं ते. आणि आज जर आपण याला धडा नाही शिकवला तर उद्या खालच्या जातीचे लोक आपल्यासारख्या लोकांच्या लेकी सुनांना घेऊन पळून जाण्याची हिंमत करतील आणि असे लोक आपल्यालाच नडतील. यानेच मला मारलं होतं, एका उच्च जातीतल्याला. आपण याचा बदला घेणारच. मारा याला, आज सोडणार नाही तुला. हे चुकीचं करताय अरे तुम्ही. मारा याला, मारा. चुकीचं अरे करताय बघताय का? तुम्ही. मारा. मारून टाका याला, मारा. मारा. मारून टाका. मारून टाका याला, मारून टाका. मारा मारा मारा, सोडू नका. हे तिकडे मारा. कुठं? मारा, सगळे मिळून मारा. कायद्याची जबाबदारी असते अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा देण्याची. कायद्याची पूर्ण प्रक्रिया होऊन ते निर्दोष मुक्त व्हावे. याच मंगेशमुळे मला रात्रभर बंदी बनून राहावं लागलं होतं. त्याचाच बदला आहे हा. सुनेला घेऊन पळून जाण्याची गोष्ट तर माझ्यासाठी फक्त एक बहाणा होती.
फौजदार साहेब, रिपोर्टमध्ये लिहून घ्या की पोलिसांच्या अटकेतून फरार झाला आहे. चला. माहित नाही का मी स्वतःला पुन्हा पुन्हा दोषी मानतोय. जात लपवून काम करणं कुठला अपराध तर नाही. आणि गरज पडली म्हणून गेलो मंगेश काकांची मदत करण्यासाठी. आता ते नाही पळाले तर हा त्यांचा निर्णय होता. आनंद, तू जे केलंस ते ठीक केलंस. तू काहीच चुकीचं नाही केलंस. आनंद, घे लाडू खा. कशाबद्दल शेठजी? अरे पाहतोस काय, खा खा. अरे आज आम्ही त्या खालच्या जातीच्या लोकांना धडा शिकवला. कसला धडा शेठजी? उच्च जातीच्या लोकांच्या सांगण्यावरून फौजदार मंगेशला घेऊन गेले. आणि रस्त्यामध्ये आम्ही फौजदाराच्या हातात चहाचा पेला दिला आणि त्याच्या समोर सगळ्यांनी मिळून खूप मारलं मंगेशला. खूप मजा आली. शेठजी, कुठे आहेत मंगेश काका? काका? अरे तू पण फक्त नावाचा उच्च जातीचा आहेस. लक्षण तर सगळी छोट्या जातीसारखी. असं कोणालाही काका म्हणशील? मंगेशला मंगेश बोल, मंगेश काका नाही. हो हो, कुठे आहेत मंगेश? अरे त्याला तर आम्ही मारून फेकून दिले कचऱ्यामध्ये. छोट्या जातीच्या लोकांसाठी आणि त्यांच्या मागे उभे राहणाऱ्यांसाठी खरी जागा तीच आहे. कुठे फेकून दिलं? अरे ओरडू नकोस, शेट आहे मी तुझा. तुला वाईट का वाटतंय? तू तर आमच्यासारखा उच्च जातीचा आहेस ना. तुला तर खुश व्हायला पाहिजे. आणि असं काय बघतोय का? तुझ्या रक्तातच भेसळ आहे. कारण प्रत्येक वेळी तू असं काहीतरी करतोस जसं तू छोट्या जातीचा आहेस. जापासून काम कर बरं. बोल, कुठे आहेत मंगेश काका? अरे हे हे काय करतोस तू? अरे बोल मंगेश काका कुठे आहेत? बोल. आणि हो हो, आहे मी छोट्या जातीचा. शी 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 शी. सोड 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 मला. सोड. अरे सोड, सोड आधी मला, बोल, सोड मंगेश मला, काका सोड, कुठे आहेत? सोड मला, नाहीतर सोड बघ. मला. सांगतो सांगतो सांगतो. भीम, भीम. मंगेश काका, मंगेश काकांना फौजदार चौकीत नाही घेऊन गेले. मग त्या उच्च जातीच्या लोकांनी त्यांना मारून कुठेतरी फेकलंय. पण हे तुला कसं माहितीये? माझ्या शेठला कबूल करायला लावलं मी. तू चल माझ्यासोबत. आम्ही आलो लगेच. चल. बघा, मी बोलले होते नाही, उच्च जातीचे लोक सोडणार नाही. ही येळ आहे अशा गोष्टी बोलायची. बघते ना, सगळेजण काळजीने गेलेत ना शोधायला. मग तुम्ही बी निघून जा की. आम्हाला भरपूर काम आहेत घरात. चल लक्ष्मी. मंगेश काका, मंगेश काका, मंगेश काका, मंगेश काका. काका. आनंद दादा, सांभाळू. यांना हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. चल. उचल यांना. चल चल. सांभाळू भगत. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब या ना. हे बघा, काय होतंय? हालत खूप खराब आहे. बघा ना काय झालं. इलाज करा लवकर. करा ना इलाज. काय झालंय सांगा ना. बघा, यांची अवस्था खूप खराब आहे. मला एकदा तपासू द्या, मग कळेल. हो मग डॉक्टर साहेब, करा ना, लवकर करा. आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. ठीक आहे नर्स, माझ्यासोबत या. हो. फौजदार साहेब, मंगेश काका कुठे आहेत? मला माहित नाहीये. माहित नाही म्हणजे? तुम्हीच तर आमच्या चाळीत येऊन त्यांना अटक करून घेऊन गेलात ना. आणि कायद्याची ही जबाबदारी असते की ज्याला अटक करून घेऊन जातात त्याच्या जीवाचे रक्षण करणे. हो, अटक केली होती, पण वाटेतूनच तो पळून गेला. मग त्याचं रक्षण कसं करू मी? पळून नाही गेलेत ते, मधूनच रस्त्यात त्यांच्यावर हल्ला केलेला आहे कोणीतरी. जखमी झालेत ते. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचवून आलोय त्यांना. आणि हे सर्व तुम्हाला सांगणं एक नागरिक असल्याच्या नात्याने मी माझी जबाबदारी मानतो. हा,
पण फौजदार साहेब, तुम्ही तर तुमची जबाबदारी नाही निभावली, मग तुमची तक्रार कुणाकडे करू मी? सांगा.